सेक्शनमध्ये मी थोडंसं तुम्हाला प्रिव्हियस सगळ्या गोष्टी सांगतोय. इन्सर्ट टॅबमधल्या, तर इन्सर्ट टॅब हा दिसतोय आपल्याला. कव्हर पेज आहे. कव्हर पेजचा अर्थ आपल्या पेजचं पहिलं पान, त्याला आपण कव्हर पेज म्हणतात. समजा मी खूप काही माहिती लिहिली आहे, मी एखाद्या खूप शाळेमध्ये कॉलेजमध्ये मी काम करतोय, मी खूप माहिती लिहिली आहे, एवढी नंबर ऑफ मी माहिती लिहिली आहे. आता ही माहिती मी एंटर केलेली आहे एवढी, जवळपास मी खूप पानं लिहिली एवढे, पण या पानाला मी काही व्यवस्थित पेजेस दिले नाही, चांगला पेजेस म्हणजे कव्हर पेजेस दिलेले नाही. तर ते देण्यासाठी आपण इथं कव्हर पेजवर जायचं. जस्ट कव्हर पेजवर क्लिक करतात, तर कव्हर पेजवर क्लिक केल्या केल्या आपल्याला वर्ड वेगळे टेम्पलेट्स दाखवते. ही सगळे रेडीमेड टेम्पलेट्स आहेत, म्हणजे ऑलरेडीच आहे ते त्यात, फक्त आपण त्याचा वापर करायचा आहे आणि ते घ्यायचं आहे. समजा मी एखादं पुस्तक तयार करतो रेल्वेचं, तर रेल्वेचं डिझाईन माझ्याकडे इथं मोशन नावाचं कव्हर पेज डिस्प्ले आलं. इथं क्लिक केलं की कव्हर पेज आलं असं. या कव्हर पेजला आपण हेडिंग देऊ शकता, काय कोणत्या वर्षाचं हे पुस्तक आहे आपलं, आणि इथं पुस्तकाला नाव काय द्यायचं आपल्याला. तर मी असं देऊ शकतो, INDIAN, इंडियन ट्रेन इन्फॉर्मेशन. ट्रेन इन्फॉर्मेशन मी असं पुस्तकाला नाव दिलं आणि हे पुस्तकाचं कव्हर पेज झालं. आणि मग हे खाली सगळे पेजेस आहेत. मला वाटलं हे चित्र नको बा, दुसरं चित्र पाहिजे असेल, त्याच्यावर राईट क्लिक करायचं. इथं चेंज पिक्चर नावाचा पर्याय येतो इथं, आणि इथं फ्रॉम फाईलवर जाऊ शकता. इथून दुसरं काही चित्र घ्यायचं असेल आपल्याला, ते पण इथं आपण बदल करून घेऊ शकतो. आपल्याला जे चित्र घ्यायचं आहे ते आपण असं चित्र चेंज करू शकतो. असं आपण चित्र बदललं असं. तर हे काम आपल्याला याच्यानं करता येते कुठल्या कव्हर पेजमुळे. त्यानंतर ब्लँक पेजचा अर्थ काय, 2 पेजमध्ये एखादं पेज ब्लँक सोडणं. 2 पेजमध्ये एक ब्लँक सोड. इथं क्लिक करायचं, ब्लँक पेजवर क्लिक करायचं, तर 2 पानामध्ये एक पान ब्लँक झाला असं. मग या ब्लँक एरियात आपल्याला काय करायचं आहे, एखादा टेबल घेऊ शकतो आपण असा. या ब्लँक एरियामध्ये इथं क्लिक करा, इथं टेबल घेऊ शकता असा, किंवा एखादा चार्ट पण घ्यायचा आहे. टेबल घेतला, यात एखादा फोटो घ्यायचा आहे, तर टेबलनं तर टेबल घेतला आपण. पिक्चरवर गेलात, एखादा फोटो आपण घेऊ शकता याच्यामध्ये असं. हा पिक्चरमध्ये घेतला आपण असं, फोटो पण घेतला आपण, तर हा पिक्चर पण घेतला आपण. पिक्चरला वेगळ्या स्टाईल द्यायचे आहेत, तर त्या स्टाईल ऑटोमॅटिक इथं आल्या. ज्यावेळेस पिक्चर घेतलं की हे स्टाईल ऑटोमॅटिक येतात इथं. या पिक्चरला स्टाईल आपल्याला कशी घ्यायची आहे, तर अशी घ्यायची, अशी घ्यायची, ही स्टाईल्स आहेत. तर पिक्चरच्या स्टाईल्स पण आपण बदलू शकता या. तर पिक्चर स्टाईल वेगवेगळ्या आहेत. पिक्चरला बॉर्डर द्यायची असेल तर पिक्चरला बॉर्डर पण आपल्याला इथं आपल्याला कलर बॉर्डर आपल्याला अप्लाय करते असं. तर ह्या बॉर्डर्सवर आपण घेता येते. पिक्चरला वेगळे इफेक्ट द्यायचे, तर इथं इफेक्ट पण आपल्याला इथं उपलब्ध होतील. हे इफेक्ट पण आपल्याला वापरता येतील असे. ते पिक्चरला इफेक्ट पण आपण वापरले, ते असे इफेक्ट पण आपण वापरले. तर हे पिक्चरवर वेगळ्या प्रक्रिया करता येतात. पिक्चरला असं फ्लिप करणं, इकडं तिकडं फिरवणं, चेहरे इकडं तिकडं फिरवणं, म्हणजे फ्लिप रोटेट करता येते आपल्याला. रोटेटचाही प्रकार या ठिकाणी आपल्याला अवेलेबल असतो असं. ठीक आहे. तर पिक्चरचं आपल्याला इथं रिमूव्ह बॅकग्राऊंड्स म्हणते की फोटोचा बॅकग्राऊंड कलर आपल्याला कट करायचं आहे, तर बॅकग्राऊंड पण टिक केलं की तो कट होऊन जाईल असं. म्हणजे मागचा जो काळा कलर होता तो पण गेला बॅकग्राऊंड्स. असं आपल्याला करता येईल. कंट्रोल सेट दाबलं तर परत येऊन जाईल आपल्याला असं. म्हणजे असं काम आपल्याला याच्यात करता येतं. पिक्चरला वेगळे कलरचे इफेक्ट वापरायचे, तसेच आपलं इफेक्ट पण वापरू शकता असे. ते इफेक्टचे इफेक्ट पण आहेत. म्हणजे हे सगळं ज्यावेळेस फोटो घेतात तर फॉर्मॅट नावाचा टॅब येतो आणि याच्यातले वेगळे इफेक्ट आपल्याला वापरता येतात. ओके. तर मला पिक्चर मी घेतलं, करून दाखवलं तुम्हाला मी. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काय घेता येते आपल्याला इन्सर्टमध्ये, तर मला आणखी एक ब्लँक पेज सोडायचं आहे, तर आणखी एक ब्लँक पेज सोडू शकता. ब्लँक पेज घ्या असं, परत ब्लँक पेज सुटलं. या ब्लँक पेजवर मला आणखी काय घ्यायचं आहे, तर मला एखादं ऑनलाईन पिक्चर घेऊ शकता. इंटरनेटला कनेक्टेड, जर आपलं इंटरनेट कनेक्टेड असायला पाहिजे. ज्यावेळेस ऑनलाईन आपण पिक्चर नावाचं ऑप्शन वापरता, तर इंटरनेट आपलं कनेक्टेड असायला पाहिजे. इंटरनेट कनेक्टेड असेल तर इथं आपण या टेक्स्ट सर्च एरियामध्ये आपण लिहायचं आपल्याला कुठलं पिक्चर घ्यायचं. तर समजा मी इथं लिहिलं, समजा इथं फ्लावर, FLOWER, फ्लावर असं लिहिलं आणि तसं एंटर करा, तर लगेच फ्लावरचे इमेजेस आपल्याला आलेले दिसतील असे. म्हणजे नेट कनेक्टेड असेल तर मग याला इथं क्लिक करू शकता. एखादं फ्लावर घ्यायचं, इन्सर्ट करा, तर फ्लावरचं इमेज येऊन जाईल. आता इथं सध्या ते इमेज येत नाही, कारण त्याला काही साईडला प्रॉब्लेम असेल म्हणून ते इमेज येत नाही. तर दुसरी इमेज पण आपण घेता येते. फ्लावर असं लिहा, एंटर करा, तर दुसरी इमेज आपल्याला इथं इन्सर्ट करून घेता येते. तर त्या साईटला काही इश्यू असेल तर येत नाहीत. तर ते आता आलं बघा या ठिकाणी, दिसते का तुम्हाला हे. असं आपल्याला फ्लावर पण आपण घेतलं इथं. त्यानंतर इन्सर्टमध्ये आणखी काय आहे, तर इन्सर्टमध्ये आपल्याला शेप्स पण आपण पाहिले आहेत.
वेगळे आकार, व्हेरियस शेप्स, जे शेप घ्यायचं त्यावर क्लिक करायचं, तो शेप आपण इन्सर्ट करू शकता. असं हा शेप आपल्याला इन्सर्ट करता येईल. इन्सर्टवर जायचं, शेप्सवर जायचं, हा शेप घेतला आपण असा, हा शेप घेतला आपण असा. या शेपला इथं पॉईंटला इथं पकडायचं, याला थोडंसं व्यवस्थित असं ड्रग करायचं आहे, तर ड्रग करू शकतो असं. या शेपवर आणखी एखादा शेप पाहिजे, इन्सर्ट शेप्सवर जा. शेप्स आहेत, भरपूर शेप्स आहेत, इथं शेप्स घेऊ शकता. असं हे शेप्स आपण घेतला, याला नाव आहे रिबन टायटल अप नावाचा, हा आपण घेऊ शकता आपण असं. तर आजकाल रिबन्स असतात असे, तर ते आपल्याला याचा कलर पण आपल्याला बदलता येतो. इथून एक कलर आहेत बदलायचे, आपण घेऊ शकता असं. याला आपण थोडंसं मोठा करायचं आहे, मोठा करू शकता असं. तर असे आपल्याला वेगवेगळे शेप्स आपल्याला बनवता येतात. ओके, शेप बद्दल मी तुम्हाला सांगितलं. तसे आयकॉन्स म्हणजे वेगळे चित्र घ्यायचे आहेत आपल्याला. आता आयकॉन्सवर जायचं आणि आयकॉन्सवरून वेगळे आयकॉन्स आपल्याला घेता येतात. जे आयकॉन्स घ्यायचे आहे, एका अपंगाचं आयकॉन मला पाहिजे, समजा कुठेतरी लावायचं आहे पोस्टरवर चित्र, तर आयकॉनचं चित्र मला कुठे अपंगाचं चित्र मला भेटत नाही. मग अशा वेळेस आयकॉनवर जाऊन एखादं अपंगाचं चित्र घेऊ शकता आणि ते काढून प्रिंट आउट काढून घेऊ शकता. असं याला असं मोठं पण करू शकता, याला आपण कलर बदलू शकता आयकॉनचा, पाहिजे तो कलर आपण असं देऊ शकता. डिस्कार्ड ॲज आयकॉन्स, याला मला आयकॉन्स घ्यायचं कसं. तर त्यानंतर इन्सर्टमध्ये आणखी एक ऑप्शन्स आहे 3D मॉडेल. तर 3D मॉडेल म्हणजे 3 डायमेन्शनल आहे. तो एखाद्या चित्राला 3D टाईपमध्ये आपल्याला पाहता येते. तर 3 डायमेन्शनलवर जायचं आणि इथं 3 डायमेन्शनलवर आपल्याला वेगळे ॲनिमल्स, वेगळे कॅटेगरी आहेत सगळ्या गोष्टीच्या. तर मी ॲनिमल घेतलं समजा, याच्यातून मला कुठल्याचे वेगळे ॲनिमल्स आहेत. तर मला एखादा भोंगा आहे, इथं डायनॉसर्स आहे, तो घेऊ शकता आपण 3Dमध्ये. याला इन्सर्ट करायचं की हा डायनॉसर्स आपल्याला इथं आलेला दिसेल. तर हा 3D टाईपमध्ये आहे डायनॉसर्स. आणि डायनॉसर्स इथं चित्र आता लोड होतं या ठिकाणी, आणि लोड झालं की आपल्याला त्याला 3Dमध्ये आपल्याला पाहता येते. याला मी मोठं करतो, असं इनलार्ज करतो, असं इथं क्लिक करतो आहे. असं करून बघलात का आपण 3Dमध्ये, आणि या मधल्या भागात पकडायचं आणि या डायनॉसरला आपल्याला 3D टाईपमध्ये आपल्याला असं पाहता येते. 3 डायमेन्शनली आपल्याला त्याला सगळं असं चेक करता येतं. त्याचा मागचा एरिया, पुढचा एरिया, तो दिसायला कसा होता, मागच्या साईडला, हे सगळं आपल्याला चेक करतात 3 डायमेन्शनली. तर हा 3D इफेक्ट आहे, तर तो सुद्धा आपण पाहिला याच्यामध्ये कसा घ्यायचा. त्यानंतर आपण याच्यामध्ये स्मार्ट आर्ट्स पण पाहिलेले आहेत. तर स्मार्ट आर्ट्समध्ये आपण याचा वापर काही गोष्टीसाठी दाखवण्यासाठी केलेला आहे. उदाहरणार्थ मला एखादं माझी ट्री दाखवायची आहे, घराण्याची ट्री दाखवायची आहे, वंशावळ दाखवायची आहे आपल्याला. तर आपण इन्सर्टवर जायचं, इथं स्मार्ट आर्टवर जायचं, इथं क्लिक केलं की स्मार्ट आर्टचं आपल्याला टूल ओपन होतो. वेगळ्या कॅटेगरीचे हे स्मार्ट आर्ट्स आहेत. याच्यातली मला ही कॅटेगरी घ्यायची, समजा इथली हेरायची नावाची. हेरायचीमध्ये असे वेगळे टूल्स आहेत. तर मला कॅटेगरी दाखवण्यासाठी मी याच्यातला पिक्चर विथ हेरायची हा घेऊ शकतो. इथं क्लिक करू शकतो, याला इन्सर्ट करू शकतो. इन्सर्ट केलं की आपल्याला वंशावळ लिहिता येते की आपल्या घराण्याचा पहिला व्यक्ती कोण आहे, त्याचं नाव काय, दुसरा व्यक्ती काय, त्याचं नाव काय, तिसरा व्यक्ती काय, त्याचं नाव काय. इकडं म्हणजे त्याची 2 मुलं होते असं दाखवू शकता. या व्यक्तीची 2 मुलं, या व्यक्तीचे किती मुलं, 2 मुलं असं, आणि याची व्यक्तीचे 2 मुलं आपल्याला असं दाखवतात. मला वाटलं इथं फोटो पण घ्यायची त्यांची. या फोटोवर इथं क्लिक करायचं, तर आपल्याकडे कम्प्युटरमध्ये फ्रॉम फाईलवर जायचं आपण. आपल्याकडे कम्प्युटरमध्ये फोटो कोणते आहेत बा, आपण फोटो पण घेऊ शकता. हा व्यक्ती आहे समजा, हा महत्त्वाचा, त्याचा फोटो येऊन जाईल. इथं क्लिक करायचं आणि परत पिक्चरवर जायचं, आणि पिक्चरवरून गेलं की आपल्याला फ्रॉम फाईलवर जाता आपण दाखवू शकता की हा व्यक्ती याचा आजोबा होता वास. इथं क्लिक करू शकतास, इथे जायचं आणि परत आपल्याला जे फोटोज आपल्याला घ्यायचे समजा, आपल्याला असे आपल्याला फोटो आपल्याला घेता येतील, असे आपल्याला इन्सर्ट करता येईल असं. ओके, हे झालं फ्रॉम फाईलचं असं प्रकार दिसतो. ओके, त्यानंतर आपल्याला काय बघायचं, आपल्याला इथं इन्सर्टमध्ये आपल्याला आणखी काय काय पाहिलं आपण, चार्ट्स पाहिलेले आहेत. चार्ट्स, वेगळे चार्ट तयार करण्यासाठी. समजा मला एखादा चार्ट तयार करायचा, चार्टवर जायचं, चार्टवर क्लिक केल्या चार्टचा विंडो आपल्याला आला दिसेल. हा चार्ट दिसतो का, इथं क्लिक करायचं आणि जो चार्ट आपल्याला घ्यायचा आहे, एवढे चार्ट आहेत आपल्याकडं, नंबर ऑफ चार्ट्स आहेत. जो चार्ट आपल्याला घ्यायचा आहे याच्यावर क्लिक करायचं, कॉलममध्ये ओके करायचं, चार्ट येऊन जाईल असा. दिसते का हा चार्ट. मग या एरियात आपल्याला हा चार्ट दिसतोय खाली, आणि इथं वर आपल्याला काही डाटा लिहिण्यासाठी एरिया दाखवतो, डाटा एरिया. इथं आपल्याला डाटा एंटर करायचा आणि तो टाकलेला डाटा याचा रिफ्लेक्ट आपल्या याच्यावर होईल, या चार्टवर होईल. समजा मी इथं लिहिलं, समजा इथं नेम लिहिलं असं, नेम लिहिलं असं. नेम लिहिलं की इथं मराठी लिहू शकता असं, इथं हिंदी लिहू शकता असं, इथं इंग्लिश लिहू शकता असं, असे आपल्याला लिहिता येईल. इथं विद्यार्थ्याचे नाव लिहू शकता, राम, त्याला किती मार्क होते हे सगळं आपल्याला इथं लिहिता येईल असं. हे मी असं लिहितो आहे, असं हे असं एंटर करतो आहे. श्याम लिहायचं आहे, तर त्याचे मार्क मी लिहू शकतो असं, याला किती मार्क होते, याला किती मार्क होते. जसंच मी नाव लिहितो इथं, तर त्याचे चार्ट आपल्याला इथं खाली तयार होते, दिसते आपल्याला. दिसते का इथं, असं मी लिहिलेलं आहे समजा. हे चार्टवरले सगळ्या गोष्टी मी असं एंटर केल्या आहेत.
तर मी असं लिहितोय. तर मी जसं लिहिला डाटा की याचा चार्ट बिट तयार झाला. याला क्लोज करू शकता. वरच्या डाटाला हा चार्ट आपल्याला आलेला दिसेल. तर हे रामचे, श्यामचे, राजचे, राकाचे मार्क, निळ्या कलरचे मार्क आपल्याला दाखवतात. ते इथं मराठी आहेत म्हणून, हिंदीसाठी आहे आणि इंग्लिशसाठी आहे. प्रत्येक विषयाचे आपल्याला दाखवले जाते. तुम्हाला हा चार्टचा काही कळणार असेल रामला मराठीत किती आहेत, अंदाजे 50-60च्या दरम्यान दिसतात. तर इथं क्लिक करू शकतो आणि या क्विक लेआउटवर जायचं. इथं 2 नंबरवर लगेच त्याचे मार्क पण इथं एंटर आलेले आपल्याला दिसतील. चार्ट बदलायचा असेल तर चेंज चार्टवर जाऊ शकता. चार्ट मला हा पायमध्ये घ्यायचा आहे, पाय टाईपमध्ये चार्ट घेऊ शकता. परीक्षेत प्रश्न येते असा, पाय टाईपमध्ये चार्ट दाखवावा घेतलेला. हा चार्ट तयार केला आपण. तर चार्टच्या वेगळ्या स्टाईल्स पण आहेत इथं आपल्याला. या सगळ्या स्टाईल्स आहेत. जो चार्ट घेतला त्याचा स्टाईल्स आपल्याला इकडे दिसतात. मी चेंज चार्टवर गेलो, परत अगेन मी दुसरा चार्ट घेतला. हा कॉलममध्ये हा घेतला, टाईपचा चार्ट हा घेतला, हा चार्ट घेतला. असा कोणता, याचं नाव काय या चार्टचं, 3D कॉलम आहे. तर 3D कॉलममध्येच 3D कॉलम आहे. याला ओके करतो तर हा चार्ट असा आला वेगळा, दिसतो का. याचे पण स्टाईल्स आपल्याला वेगळे पाहायला मिळतील. असे दिसत का, असे इफेक्ट आहेत, हे करून घ्यायचं आपण. तर इन्सर्टमध्ये आपण हे पण पाहिलं, चार्ट पण पाहिला. स्क्रीनशॉटचा अर्थ काय की एखाद्या स्क्रीनची आपल्याला शॉट घ्यायचं. जसं आपण मोबाईलवर आपण स्क्रीनशॉट घेता तसं याच्यातून आपल्याला स्क्रीनशॉट घेता येते. तर आपण फक्त काय करायचं आहे, स्क्रीनशॉटवर क्लिक करायचं. या ठिकाणी या स्क्रीनशॉट बटनावर क्लिक करायचं आणि इथं स्क्रीनशॉट क्लिपिंगवर क्लिक करायचं. तर तुम्हाला ज्या एरियाची स्क्रीनशॉट घ्यायची आहे, समजा मला या एरियाची, इथून एवढ्याची एरियाची स्क्रीनशॉट घ्यायची आहे, अशी सोन टाकून द्या बस. ॲटोमॅटिक तेवढा चार्ट आपल्याला स्क्रीनशॉट झाली. पुस्तकावर जे आपल्याला बघला MSCIT पुस्तक, त्यात तेवढे चित्र दिसत ना, ते कसे असंच घेतलेले आहेत ते स्क्रीनशॉटनं. तर चित्र असं आपल्याला घेता येतं सगळे स्क्रीनशॉटमुळं. ते स्क्रीनशॉट नावाचा पर्याय आपल्याला याच्यात वापरता येतो. आपल्याला स्क्रीनशॉट दिसते का. हे काही ऑप्शन्स आहेत. काही वर्डमध्ये काही प्रोग्राम किंवा ॲड काही गोष्टी इन्स्टॉल करायच्या असतील तर ते इन्स्टॉल करू शकता. लिंकद्वारे आपल्याला काय करता येते की एखाद्या गोष्टीची लिंक आपल्याला देता येते. एखाद्या गाड्याची लिंक, एखाद्या वेबसाईटची लिंक आपल्याला देता येते. तर लिंकसाठी आपल्याला पर्याय तो वापरता येतो. तर सध्या आपल्याकडं लिंक्स पर्याय तर इथं अवेलेबल नाही. काही दाखवतो करून तुम्हाला लिंकद्वारे काय करा. तर समजा मी इथं एक नवीन फाईल घेतलेली आहे, मला काही वेबसाईट ओपन करायची आहे. तर वेबसाईटची नावं मी लिहून ठेवायची. असं www.gmail.com मी असं लिहून ठेवलं. असं दुसरं समजा www.mkcl.org वेबसाईटची नावं लिहून ठेवायची. अशी ज्या वेबसाईटची नावं, तर वेबसाईटची सुरुवात ही www पासून असते. असं .mkcl.org असं लिहिलं, समजा स्लॅश असं लिहिलं, EF लिहिलं, असं लिहून ठेवलं. वेगवेगळ्या वेबसाईटची नावं लिहिली. अनेक वेबसाईट www.google.com असं लिहून ठेवलं. तर ज्यावेळेस मी वेबसाईट लिहिली की त्याला असा एक निळ्या कलरनं हायलाईट होतो. आता माझं माऊस पॉइंटर इथं नेऊन ठेवायचं आणि या वेबसाईटवर फक्त नेऊन ठेवायचं आणि कंट्रोल की दाबायची आपल्या कीबोर्डवरली. कंट्रोल की दाबलं की असा एक हात येतो. या हातानं क्लिक केलं की डायरेक्ट ती वेबसाईट आपल्याला डायरेक्ट ओपन होते. म्हणजे त्या वेबसाईटला लिंक झाली. बघा इथं आता ती वेबसाईट ओपन झाली का. म्हणजे लिंकनं काय करता येते, त्या डायरेक्टली वेबसाईटला ओपन करतात. इथं क्लिक केलं, गुगलवर जायचं आहे, हे लिहून ठेवलं आपण. कंट्रोल की दाबायचे, हात येतो, हाताने क्लिक करायचं, लागलीच ती गुगलची वेबसाईट पण आपल्याला इथं ओपन होते. मग लिंकने आपल्याला काय करायचं, टेक्स्ट लिहिलेल्या टेक्स्टला आपण लिंक करता येते, जोडता येते खटकन. म्हणजे वेबसाईट टाईप करायची गरज पडणार नाही आपल्याला. असं समजलं का. तर कुठल्याही गोष्टीला इथे नाव देऊन आपण लिंक करून ठेवू शकता असं, आणि ते आपल्याला ओपन करून बघता येते. तर हे इन्सर्टमधले आपण टूल्स बरेचसे आपण पाहत आहोत, ज्यात लिंक्स आपण पाहिले. बुकमार्कचा वापर वेगळ्या प्रकारात आहे. तो सध्या मी तुम्हाला आता सांगणार, नंतर सांगेल पुढच्या टाईमला. म्हणजे हा बुकमार्क आपल्याला ॲपरलिंक बुकमार्क हे वेगळ्या ठिकाणी आपल्याला वापरता येतात. सध्या आपल्याला बघायचं आहे ते हिडर फुटर. तर पेजच्या हिडरला आणि फुटरला काय लिहायचं आहे. समजा का माझ्याकडं खूप मोठी माहिती लिहिलेली आहे मी, तर मी खूप पानं लिहिलेली आहेत असे आणि टेक्स्ट लिहिलं आहे. तर पेजचा जो वरचा एरिया दिसतो हा हिडर एरिया आहे. हा वरचा एरिया हिडर एरिया आहे आणि खालचा जो एरिया दिसतो हा फुटर एरिया आहे. फुटर एरिया, तर हा हिडर एरिया आणि खाल फुटर एरिया. तर प्रत्येक पानावर इथं मला तर काही टाईप करता येत नाही, कारण ती हा एरिया हिडर एरिया आहे. तर मला इथं काही लिहायचं असेल तर या ठिकाणी इन्सर्टवर जायचं, हिडरवर जायचं इथं, आणि हिडरच्या कोणत्या एक हिडर आपण घेऊ शकता. वेगळ्या हिडरला नावं दिले, त्याला बँडेड हिडर, प्रत्येक हिडरला नावं दिले. त्या हिडरला क्लिक करायचं, जे पाहिजे ते हिडर घ्यायचं. समजा मी हिडर घेतलं, बँडेड हिडर घेतलं तर बँडेड हिडर येऊन जाईल असं. आणि इथं लिहू शकतो मी, शाळेचं नाव लिहू शकतो असं, नूतन ज्युनियर कॉलेज असं लिहिलं. याला सिलेक्ट करू शकतो. याला मोठं करायचं आहे तर होमवर जाऊन याला मोठं पण करू शकतो. असं हे मोठं करू शकतो. आता बघा प्रत्येक पेज, आता मी याचं हिडर लिहिलं असं आणि एस्केप दाबा. इथलं एस्केप की माहिती आहे तुम्हाला,
कीबोर्डवरली एस्केप की आहे, हे दाबले की ते हिडरने असं निघून जाते. असं हे गेलं मी हिडर. आता बघा प्रत्येक पानावर हिडरवर आता काय काय आलं, हिडरला आलं का प्रत्येक ठिकाणी. आपण एकाच ठिकाणी लिहिलं होतं ते आता प्रत्येक पेजवर आलं बघा. हिडरला आलं का इथं असं दिसते हिडर्स, आलं हिडर्स. तसं फुटरला पण आपल्याला काही लिहायचं आहे, तर फुटरला लिहिण्यासाठी इन्सर्टवर जायचं, इथं फुटरवर जायचं. कुठं जायचं? फुटरवर जायचं. आणि फुटरला कुठं घ्यायचं? फुटर हे घ्यायचं फुटर, ते फुटरला क्लिक करू शकता. आता फुटरवर नेमकं काय घ्यायचं आपल्याला? पेज नंबर घ्यायचा आहे, डेट घ्यायचा. पेज नंबर घेऊ शकता, इथं क्लिक करायचं. बॉटमवरला पेज नंबर पण बॉटमला घेता आणि हे पेज नंबरला पेज नंबर घेतला असं खाली क्लिक करून काय करू शकता, आणखी मला इथं डेट घ्यायची आहे तर मला इथं डेट पण आपल्याला इन्सर्ट करता येते आपल्याला असं. तर इथं स्वतःचं नाव पण लिहायचं आहे आपल्याला, तर आपण लिहू शकता. इथं आपलं नाव लिहू शकता, आपल्या सेंटरचं, आपल्या दुकानाचं काय असेल तर नाव लिहू शकता आपल्याला. तर इथं लिहिलं समजा GAVHAN असं लिहू शकता, GAVHAN गव्हाणे कम्प्युटर म्हणून असं लिहू शकता. असं लिहिलं समजा, हे नाव येऊन जाईल. इथं क्लोज करा लगेच. आता बघा प्रत्येक हिडरला इथं पेज नंबर पण आलं, नाव पण आलं, डेट पण आली. म्हणजे कोणत्या डेटला आपण प्रिंट आउट काढले, नोट्स लिहिल्या ते सगळे आपल्या प्रत्येक पानावर येते. म्हणजे चटकन आपल्याला ओळखता येते किंवा हे डेटा आपण केव्हा लिहिला होता आणि कोणत्या पेजवर जायचं आपल्याला. समजा मला एखाद्या 10व्या पेजवर जायचं किंवा आता मी 5व्या पेजवर आहो आणि मला डायरेक्ट 10व्या पेजवर जायचं. कारण खूप पानं लिहिले मी, नंबर ऑफ पेजेस लिहिले, जवळपास 17 पानं लिहिले मी. दिसते का तुम्हाला? इथं खाली दिसते 17 पेजेस लिहिले. तर मला 10व्या पेजवर डायरेक्टली जायचं आहे. तर एवढ्या फिरलं असं फिरवण्यामध्ये खूप वेळ जाईल ना आपल्याला. तर त्या डायरेक्टली 10व्या पेजवर जायचं आहे. आपल्या कीबोर्डवर FI नावाची बटन दाबायचं. कोणतं बटन दाबायचं? FI दाबलं की असा विंडो येईल आपल्याला. आणि इथं पेज नंबर टाकून द्यायचं. 10व्या पेजवर जायचं, एंटर करा. डायरेक्ट आपण 10व्या पेजवर गेलो. बघा सध्या आपलं 10वं पेज आहे. इथं दाखवते बघा किती पेज आहे. नंबर ऑफ 10 पेज दिसते का? मला पहिल्या पेजवर जायचं आहे, इथं क्लिक करू शकता. नंबर 1 लिहा, डायरेक्ट नंबर 1च्या पेजवर आपण गेलो. असं म्हणजे आपण इथं डायरेक्टली आपण नंबर 1च्या पेजवर, म्हणजे असं डायरेक्ट आपल्याला मूव्ह होतात ते एका पेजवरून दुसऱ्या पेजवर आपल्याला जाता येते. हे टूल्स खूप कामाला येतात बघा. ज्यावेळेस खूप मोठं काम करता आणि तुम्हाला एखाद्या इंटरव्ह्यूला विचारलं, आता खूप पानं लिहिलेत मला, 100 पानं लिहिले, मला 80 पानावर जाय बघा, डायरेक्ट मला 80 पेजवरला माहिती वाचत, तर आपल्याला तर डायरेक्ट जाता येईल. म्हणजे 80 पेज कुठं हुडकं बसणार आपण? डायरेक्ट आपण FI दाबायचं आणि पेज नंबर टाकायचं 4, एंटर करायचं, डायरेक्ट त्या पानावर आपण गेलो आणि तिथली माहिती आपण वाचू शकता. म्हणजे असं काम या टूलद्वारे आपल्याला करता येते. कोणत्या? या हिडर फुटरद्वारे आणि या डायरेक्ट गो टू पेजद्वारे आपल्याला करता येते असं. त्यानंतर टेक्स्ट बॉक्स नावाचा एक पर्याय आपण पाहिलेलाच आहे. टेक्स्ट बॉक्सवर क्लिक केलं की टेक्स्ट बॉक्सवर आपल्याला असे टेक्स्ट बॉक्सचे वेगळे विंडो दिसतात आपल्याला. त्याच्या खाली एक दिसतो आपल्याला ड्रॉ टेक्स्ट बॉक्स. याचा वापर आपण वेगळ्या कामासाठी केला आहे, आयडेंटिटी कार्ड ते तयार करण्यासाठी केलेला आहे. तर हे टेक्स्ट बॉक्स घ्यायचं, असं टेक्स्ट बॉक्स आपण ड्रॉ करू शकता. या टेक्स्ट बॉक्समध्ये तुम्हाला पाहावी ती माहिती आपल्याला लिहिता येते. त्याची लिहिली का? पण ही माहिती मला अशी उभी पाहिजे होती लिहायला, आता आडव्यामध्ये आहे, मला उभ्यामध्ये पाहिजे. तर इथे एक नवीन टूल येतो, याचं पण असं टेक्स्ट बॉक्स घेता, तर इथं एक असा फॉर्मॅट नावाचा टॅब ओपन झाला का? आणि याच्यामध्ये टेक्स्ट डायरेक्शन नावाचा एक प्रकार दिसतो आणि इथं क्लिक करा. तर बघा आता टेक्स्ट आपण कसं लिहित आहे, आपण या टाईपमध्ये लिहित आहे. दिसते का? आणखी मला टेक्स्ट डायरेक्शन बदलायचं, इथं जायचं आणि परत इथं क्लिक करायचं. तर हा पण टेक्स्ट आपण अशा प्रकारात लिहिला आणि इथं जायचं, आणखी परत इथं क्लिक करू शकता. पहिल्यासारखं आपल्याला लिहिता येईल पेजेसमध्ये. याच्यात मला एखादा फोटो घ्यायचा आहे, अगेन इन्सर्ट गो टू पिक्चर, आणि इथून याच्यात फोटो पण आपल्याला इन्सर्ट करता येईल. जो पाहिजे तो फोटो आपण इन्सर्ट पण करू शकतो. असं म्हणजे फोटो पण आपण घेतला, म्हणजे टेक्स्ट बॉक्समध्ये आपण फोटो आपल्याला घेता पण आला. म्हणजे टेक्स्ट बॉक्सवर वेगळ्या गोष्टी आपल्याला घेता येतात. त्यानंतर हा जो टूल दिसतो आपल्याला वर्ड आर्ट, हा पण टूल वापरून बघलेला आहे आपण वर्ड आर्ट. तर वेगळे नावं घेण्यासाठी काही हेडिंग्स लिहायचे आहेत आपल्याला इथं, तर ते नाव घेण्यासाठी आपण वर्ड आर्टवर क्लिक करता आणि इथून वर्ड आर्टवर आपण एखादं टेक्स्ट घेता येईल. तर वर्ड आर्टवर टेक्स्ट घेता येईल आपल्याला. असं इथं लिहिता येते GAVHAN गव्हाणे कम्प्युटर असं लिहू शकता. हेडिंग्स लिहू शकता. असं लिहिलं ACADEMY असं लिहिलं. पण हे नाव मला थोडंसं असं गोल पाहिजे होतं. कसं होतं? गोल. आता हे नाव लिहिलं मी, कुठून घेतलं नाव घेतलं यासाठी काय कुठं गेलो मी सांगा बरं. मी इन्सर्टवर गेलो, या ठिकाणी वर्ड आर्टवर गेलो इथं, आणि इथं कुठलं एक वर्ड आर्ट घेतलं आणि नाव असं आलं, आपण टाईप केलं, इथे क्लिक केलं की नाव आलं ना. हे नाव आलं, इथं लिहिता येतं आपल्याला काय लिहायचं, त्याच्यामध्ये लिहू शकतो आपल्याला काय लिहायचं. नको असं त्याला डिलीट करा. आता हे टेक्स्ट लिहिलं मी, असं नाव लिहिलं, या नावाला मला वेगळे वापरायचं. बघा मी बाहेर क्लिक केलं की हे सगळे टूल गेले बघा, फॉर्मॅट गेलं बघा, गेलं का? या नावावर क्लिक केलं की फॉर्मॅट आलं बघा, दिसते का तुम्हाला इथं आलं? हां, पण ज्या सर येईन असेल, गोल करायचं येईन असेल म्हणतात, लिहिल्याचं खरं, बाहेर क्लिक केल्या पण ते टूल येणं असेल आपल्याला, नावावर क्लिक करा, हे टूल सगळे आलेले दिसतील आपल्याला. आलेत का? मग याच्यामध्ये आपल्याला इथं हे दिसते टूल, आपल्याला टेक्स्ट इफेक्ट नावाचा टूल आहे, दिसते का तुम्हाला टेक्स्ट इफेक्ट? इथं जायचं आणि या ट्रान्सफॉर्मवर जायचं आणि याला इथे हे ट्रान्सफॉर्म करायचं, हे घ्यायचं, अर्च नावाचा टूल वापरायचं. कोणतं टूल वापरायचं? अर्च. या अर्चने आपल्याला हे जे शेप्स आहे पाहिजे तसं आपल्याला अर्च करून ठेवता येतो. असा
घेता येतं. म्हणजे नाव आपल्याला असं आडव्या टाईपमध्ये आपल्याला घेता येतं. हा टूल पण आपण वापरू शकतो असं. तर यासाठी आपण इन्सर्टवर गेलो, पहिल्यांदा हे टूल घेतला आणि तिथून आपण सगळं करून पाहिलं. त्यानंतर हा जो टूल दिसतो ड्रॉप कॅप नावाचं, याचं नाव काय आहे, या टूलचं नाव काय आहे, ड्रॉप कॅप. दिसते का, ड्रॉप कॅप नावाचा टूल आहे. हे दिसतंय तर नेऊन ठेवलं की दाखवते ड्रॉप कॅप म्हणून दाखवते. दिसते का, ड्रॉप कॅप. ड्रॉप कॅपचा बेसिकली यूज काय की समजा एखाद्या पॅराग्राफचं पहिलं अक्षर मला कॅपिटल काढायचं आहे, इथे क्लिक केलं मी, हा पॅराग्राफ आहे पूर्ण एवढा, याचं अक्षर मला पूर्ण एखादं अक्षर कॅपिटल काढायचं आहे, इथं जायचं आणि या ड्रॉप कॅपवर क्लिक करायचं. बघा पहिलं अक्षर कॅपिटल आलं का, इंग्रजी पेपरला येते बघा, असं करून बघला असेल तुम्ही असं. तर ड्रॉप कॅपनं असं ड्रॉप करता येते पिक्चरला, आपल्याला ड्रॉप करता येते. बाकी सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यातल्या आणखी, जसं की मला इथं डेट घ्यायची, एखादी डेट घ्यायची, इथं इन्सर्टवर जाऊ शकता, इथं हे डेट घ्यायची आहे, इथून तर डेट आपल्याला घेता येते, डेट आहे, डेट पर्याय आपला इथं आपण डायरेक्टली घेता येतं स्क्रीनवर असं दिसतो का. एखादा सिम्बॉल घ्यायचा आहे, मला मोबाईल नंबर लिहायचा आहे, सिम्बॉल घ्यायचा आहे, सिम्बॉल घेण्यासाठी सगळी चिन्ह आहेत आपल्याला दिसतात. तुम्हाला दुसरे सिम्बॉल पाहिजे असतील काही ऑदर, तर कसं करणार, पुढे जावं लागेल आपल्याला. तर त्यासाठी मोर सिम्बॉलवर जातो आपण, इथून मोर सिम्बॉलवर जाऊन आपल्याला इथं आपल्याला एक विंडो ओपन होईल इथं, आणि इथं आपल्याला सिम्बॉलवर जायचं, इथं फॉन्ट आपल्याला बदलायचा, विंडिंग्स नावाचा फॉन्ट घेऊ शकता. इथं कोणता फॉन्ट घ्यायचा आपल्याला, विंडिंग्स. दिसते का, अक्षराचं नाव आहे विंडिंग्स, हे दिसते का विंडिंग्स. इथे क्लिक करा, तर सिम्बॉल येतील आपल्याला. आणखी विंडिंग्स, दुसरा एक विंडिंग्स आहे ते बघा, त्या सिम्बॉल येतील आपल्याला. हे सगळे सिम्बॉल्स आहेत. मला हा फोनचा सिम्बॉल घ्यायचा, घेऊ शकता, असं इन्सर्ट करा आणि पुढे नंबर लिहू शकता. याला क्लोज करायचं, काम संपलं आपल्याला. आणि इथे नंबर लिहू शकता, 9423626901 असं नंबर लिहिता येईल. तर हे टूल्स आपण वापरून पाहिले, सगळे टूल्स. सिम्बॉल घेता येते आपल्याला, वेगळे इक्वेशन वापरायचे आहेत, तर मॅथमॅटिकल इक्वेशन घ्यायचे आहेत, तर इक्वेशन घेऊ शकता असे. त्या इक्वेशनवर क्लिक करायचं. कुठं क्लिक केलं मी बघा, लक्षात घ्या, मी पहिल्यांदा इथे गेलो, हे कट करतो थोडंसं, डाटा कट केला, रिकामी जागा तयार केली, इन्सर्टवर गेलो, इथे इक्वेशन नावाचा प्रकार आहे, इथे क्लिक करायचं, मध्ये इक्वेशनची असा विंडो ओपन होईल. वेगळे तुम्ही इक्वेशन आपले लिहू शकता, असे दिसत ना, असे इक्वेशन आपल्याला लिहिता येते. तर ते एडिट करता येते आपल्याला, काही चेंजेस करायचं चेंजेस करू शकता इक्वेशनमध्ये. कळलं का, इक्वेशन म्हणजे सूत्र. आपण जे लिहिताना शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकवतात, आपल्याला पेपर्स काढतात भूमितीचे, इकडले तिकडले गणिताचे, तर त्यावेळेस इक्वेशनचा आपल्याला वापर करावा लागतो, ते आपण घेऊ शकता. तर हे आपण इथपर्यंत पाहिलं आहे. डिझाईन तर खूपच सोपं आहे. डिझाईन टॅबमध्ये आपल्याला वेगळे एक पेज कलर घ्यायचं आहे, मी काल दाखवला पेज कलर घ्यायचं. 2 कलर वापरायचे आहेत. फिल इफेक्टवर गेलो तर आपण 2 कलर पण वापरून पाहिले, आपण 2 कलर्स पण वापरून पाहिले आपण, असे हे सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आहेत. त्याच्यामध्ये याला वॉटरमार्क वापरायचं आहे, तर वॉटरमार्क गेलो या ठिकाणी, तर इथं वॉटरमार्क, कस्टम वॉटरमार्कवर जायचं आणि इथं आपल्याला वॉटरमार्कचा वापर कोचिंग क्लासेसमध्ये केला जातो. टेक्स्ट वॉटरमार्कवर जायचं आणि इथं आपल्या वॉटरमार्कचं नाव बदलायचं, कोणता क्लासेस आहे त्या क्लासेसचं नाव लिहू शकतो आपण. इथं समजा मी इथं लिहिलं, समजा शिंदे क्लासेस, शिंदे CLASSES, शिंदे क्लासेस असं लिहिलं आणि इथं अप्लाय करायचं. बघा याला कलर कोणता द्यायचा तो पण ठरवू शकतो आपण. इथं रेड कलर घेतला, अप्लाय करा, बघा शिंदे क्लासेस असं आलं का प्रत्येक ठिकाणी असं पेजवर. याच्यामुळे डुप्लिकेट कोणी करणार नाही आपल्याला. तर वॉटरमार्क पण आपल्याला असं वापरता येतं याच्यामध्ये, तर हे आपल्याला असं करता येईल. तर डिझाईनमध्ये पेज बॉर्डरला पण देता येते आपण, त्या पेज बॉर्डर पण आपण अप्लाय करून बघलेले, अशा बॉर्डर घेतल्या. इथून पण बॉर्डर आपल्याला घेता येतात, भरपूर काही बॉर्डर्स आहेत, ते पण आपण इथं अप्लाय करून बघलेले आहेत. हे बॉर्डर पण आपण असे घेतलेत ना सगळ्यांनी बॉर्डर. ओके, पुढची जी प्रक्रिया आहे ती लेआउटमध्ये आहे. लेआउट हा प्रकार खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. तर लेआउटमध्ये आपण काही टेक्स्ट लिहिलेलं आहे असं. हे लेआउटचं टॅबबद्दल सांगतोय तुम्हाला मी आता लेआउट टॅबमध्ये आपण एंटर झालेलो आहोत. तर लेआउट टॅबमध्ये मार्जिन नावाचा प्रकार आहे. मार्जिनमध्ये आपल्याला जी मार्जिनवर गेलात, कस्टम मार्जिनवर गेलात, तर इथं जी मार्जिन्स आहेत, लेफ्ट, राईट, टॉप, बॉटम मार्जिन आपण सेट केली आहे. समजा मी इथं 2 लेफ्ट टॉप मार्जिन 1 सेट करतो आणि लेफ्ट मार्जिन 2 सेट करतो आणि बॉटम मार्जिन पण मी 1च सेट करतो असं. तर 1 असं लिहिलं आहे, एंटर करा, डायरेक्टली त्याचा इफेक्ट आपल्या कॉम्प्युटरवर होईल. तर मार्जिन बदलली का बघा इथं, तर मार्जिन, कस्टम मार्जिन आणि इथं जायचं, इथं 1 लिहायचं, इथं 1 लिहायचं, इथं 2 इंच लिहा. इंच म्हणजे इन्व्हर्टेड कॉमा द्या, इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे इंचमध्ये येईल. आणि इथं 1 इंच द्या. आता इंच दिल्यामुळं काय झालं, इथं त्याचा इफेक्ट आपल्याला आणखी चांगल्या प्रकारे आपल्याला दिसायला लागला. दिसलं का. तर ही मार्जिन्स आहे. पेजचं ओरिएंटेशन्स आहे तिथं. हा उभा पेज आहे सध्याचा, आडवा पेज म्हणजे लँडस्केपमध्ये असा येईल, उभा म्हणजे पोर्ट्रेट येईल, पोर्ट्रेट उभा. हे पेजचे सायझेस आहेत, माझ्या साईज घ्यायचे आहेत पेपरच्या, ते सायझेस घेऊ शकता. सोबत तुम्हाला याच्यात कॉलम्स नावाचे पर्याय आहेत, खूप महत्त्वाचा पर्याय. दिलेल्या माहितीला 2 कॉलममध्ये घ्यायचे आहे, तर 2 कॉलममध्ये घेतलात तुम्ही.
3 कॉलममध्ये घ्यायचं आहे तर 3 कॉलममध्ये घेऊ शकता तुम्ही. असं सिंगल कॉलममध्ये घ्यायचं सिंगल कॉलममध्ये पण घेता येईल आपल्याला. परत आपल्याला या कॉलमला आपल्याला काय करायचं, 2 कॉलममध्ये घेतलात, इथं याला लाईन नंबर द्यायचा आहे, प्रत्येक लाईनला नंबर द्यायचा आहे. तर कंटिन्यू लाईन नंबर येऊन जाईल. असा दिसतो का, हा कंटिन्यू लाईन नंबर आलेला दिसेल आपल्याला. त्याच्यानंतर याला मला परत सिंगल कॉलममध्ये घ्यायचं आहे, लाईन नंबर काढून टाकायचं. तर नन करा, नन म्हणजे काहीच नको आपल्याला, लाईन नंबरच नको आपल्याला, घेऊ शकता असं काढून. तर हे टूल आपल्याला इथं आपल्याला हे जे बिफोर आणि आफ्टर दिसतात तुम्हाला, हा मी सिलेक्ट केलेला पॅराग्राफ आहे इथं. तर इथं आपल्या याच्यामध्ये पण केलेलं आहे. आपण पुढे सरकवायचं, मागे सरकवायचं. होममध्ये टूल होता इंडेंट नावाचं, इथून पण करता येईल आपल्याला. ते मार्जिन पण वाढवता येते इकडं, असं दिसते का, इकडं सरकता येते. बिफोर आफ्टर आपल्याला करता येते इथं. हे पेजच्या अगोदर पेजच्या नंतर आपल्याला जागा सोडता येते, असं दिसते का. हे सुद्धा आपण करून पाहिलेलं आहे. तर कालच्या टॅबमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आहेत. काल तर आपण मेलिंग पण पाहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं आपण काल, लेबल्स स्टार्ट मेलमर पण पाहिलेलं होतं. ओके, लिहून घेतलं सगळ्यांनी तुम्ही स्टार्ट मेलमरचं. तर हे सगळ्या गोष्टी आपण केल्या त्याच्यात. तर मी हे सगळ्या गोष्टी दाखवल्यात तुम्हाला याच्यामधल्या. तर रिव्ह्यूमध्ये पण काल सांगितलं असं वाटते मला. रिव्ह्यूमध्ये तुम्हाला स्पेलिंग, थेरेसेस, वर्ड काउंट हे काल सांगितलं, कालच्या सेक्शनमध्ये सांगितलं तुम्हाला. वर्ड काउंट म्हणजे टोटल किती वर्ड लिहिले सगळं झालं. त्याचं स्पेलिंग मिस्टेक तर खूपच सोपं आहे. काय काय स्पेलिंग झाले, एरर काढते, आयडेंटिफाय करते, स्पेलिंग मिस्टेक आपल्याला रिपेअर केलं जाते. क्लाउडनं वाचून दाखवते आपल्याला पूर्ण डेटा, हे सुद्धा आपण पाहिलं. त्याच्यानंतर आपण इथं कमेंट पण पाहिल्या, कम्पेअर डॉक्युमेंट पण पाहिलं आपण, आणि त्याच्यात आपण रिस्ट्रिक्टेड डॉक्युमेंटचा पण वापर कसं करायचा ते आपण काल पाहिलेलं आहे, म्हणजे प्रोटेक्ट कसं करायचं. तर हे टूल्स खूप महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी. तर व्ह्यू तर खूपच सोपा आहे. व्ह्यूमध्ये रीड मोड हा असा असतो, दिसायला दिसतो का, हा रीड मोड म्हणजे जसं पुस्तक वाचता आपण, तर हा पुस्तक वाचायचा टाईपचा रीड मोड आहे. आणि त्याच्यानंतरचा जो मोड आहे तो प्रिंट लेआउट, म्हणजे ॲक्च्युली आपल्या आता प्रिंट मोडमध्येच आपण. आणि वेब लेआउटमध्ये असा येईल, प्रिंट लेआउटमध्ये असा येईल, तर वेब लेआउटमध्ये असा येईल. तर मोड आहेत सगळे बघायसारखेच मोड आहेत फक्त. त्यांच्यानंतर आउटलाईन मोड पाहिला तर असा येईल, आणि आउटलाईन म्हणून क्लोज करा, नॉर्मलवर जायचं आपल्याला, तर अगेन इथं क्लोज करा, तर परत आपल्या नॉर्मल मोडवर आलात आपण. तर हे व्ह्यूमध्ये खूप सोपं आहे. रुलर ऑफ करायचं, इथं क्लिक करा, इथं पट्टी येऊन जाईल रुलर अशी दिसते का इकडं. ही रुलर लाईन आली, रुलर ऑफ केली तर रुलर ऑफ झाली. ऑन आणि ऑफ दोन्ही आपल्याला करता येईल रुलर लाईन. ऑन करा म्हणलं तर ऑन करायचं, ऑफ करा म्हणलं तर ऑफ करायचं, रुलर लाईन्स. त्यानंतर ही ग्रीड लाईन्स आहेत, तर अशा लाईन्स येतील आपल्याला. सर हे असं काय आलं म्हणतो आपण, आणि ग्रीड लाईन ऑन केली आपण, त्यातली लाईन आली, इथं क्लिक केलं की ग्रीड लाईन ऑफ झाली. नेव्हिगेशन बार एरिया पाहिजे तर इकडला नेव्हिगेशन पॅर एरिया आहे. इथं काय शोधायचं आहे, सर्च एरिया टाकू शकता. मला YOU शब्द शोधायचा आहे, तर कुठं कुठं यू शब्द आलेला लगेच सर्च करता येईल आपल्याला. आणि नेव्हिगेशन एरियामध्ये आपल्याला फाइंड करता येते काही गोष्टी. तर या सगळ्या गोष्टी नेव्हिगेशन एरिया ऑफ करायचं आहे, इथं क्लिक करून टाकून द्या, ऑफ होऊन जाईल. झूम आहे, झूम हा खूप सोपा प्रकार आहे. झूममध्ये आपल्याला 200, हाच व्ह्यू आपल्याला 200मध्ये बघायचा आहे, इथं क्लिक करा, हा व्ह्यू 200मध्ये आला. व्ह्यू 100मध्ये बघायचा आहे, 100वर क्लिक करा, 100वर येईल. असं समजा मला झूमवर गेलो इथं, आणि मी इथं या ठिकाणी मेनी पेजेस नावाचा पर्याय दिसतो, एकदाच मला सगळे पानं पाहायचे आहेत, तर इथं क्लिक करायचं, आणि नंबर ऑफ पेजेस ॲट वन टाईम आपण ते पाहू शकता. असं तर हे सगळे पानं आपल्याला आले दिसतील असे. तर सध्या आपण 2च पानं लिहिलेत, तर ते 2च पानं दिसतात आपल्याला. खूप पानं दिलेली असतील तर आपल्याला खूप पानं दिसली असते. आता इथं भरपूर पानं लिहिली आहेत, तर मी झूमवर जातो, इथं व्ह्यूवर जातो, झूमवर जातो, आणि इथं मल्टिपल पेजेसवर जातो. तर एवढे पानं मला एकदाच बघायचे, तर एकदाच एवढे पानं आपल्याला आले, दिसे का. नंबर ऑफ पेजेस एका वन टाईममध्ये आपल्याला आले. मग या पेजवर जायचं आहे, मला या पेजवर जायचं, इथं क्लिक करायचं, आणि 100%वर क्लिक करा, डायरेक्ट ते पेज आपल्या समोर येऊन जाईल. आलं का. तर असं आपल्याला करता येते. वन पेजमध्ये पाहायचं आहे, वन पेजमध्ये पाहू शकता. मल्टिपेजमध्ये पाहिजे, मल्टिपल पेज पाहू शकता. तर आपल्याला सगळं असं पेज विड्थमध्ये पाहायचं, पेज विड्थमध्ये पाहता येते. असं असं दिसते का, एका पानात आपण पाहत आहे. मला याचं काय स्प्लिट करायचं, तुकडे करायचे, इथं क्लिक करू शकता. बघा स्प्लिट झाले, दोन एका ठिकाणी, वरची आणि खालची, वरच्या खालची आणि वरची. एकदाच मला इथं वर क्लिक करा, तर वरची माहिती हलता येते. म्हणजे ॲट अ टाईम वन टाईममध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात. स्प्लिट केलं मी, रिम्यूव्ह स्प्लिट करा, ते स्प्लिट होऊन जाईल. कळालं का, कसं कळालं का, स्प्लिटचं कळालं का तुम्हाला. स्प्लिटनं काय होते, 2 तुकडे करता येतात. समजा आपल्या आपण पानावर आहात, आता मी एक नवीन पान घेतलेलं आहे इथं, आणि इथं काहीतरी माहिती लिहिलेली आहे, मी काहीतरी टाईप केलेलं आहे, असं लिहिलेलं आहे, आणि काहीतरी टेक्स्ट लिहिलेलं आहे, दिसते का. तर मी आता पानं खूप लिहिले आहेत, तर मला एकदाच मला काय करायचं आहे, इथं इथं एक हेडिंग लिहिलेली आहे, इथं पहिल्या पानावर
इथं मी हेडिंग तयार करतो अशी, या हेडिंगला आता क्लिक करतो, असं मोठं करतो हेडिंगला, याला बोल्ड करतो, अंडरलाईन करतो, हेडिंग झाली. आणि पहिला पान हे आहे आणि दुसरा पान मला इथं काहीतरी इथं आहे, दुसरी हेडिंग मी इथं काहीतरी दिली आहे. याला पण मोठं करतो मी असं, हे मोठं करतो असं, याला पण बोल्ड करतो असं, याला पण कलर करतो. तर मला काय करायचं आहे, मी आता सध्या इथं आहे या ठिकाणी, मी इथं स्प्लिट करतो. मी इथं व्ह्यूवर जातो, आता विंडो स्प्लिट नावाचा प्रकार असतो आपल्याला, दिसतो का तुम्हाला? स्प्लिट इथं क्लिक करतो, स्प्लिट झालं का? पहिल्या पानावर मला इथं एवढं हे पेज लिहिलेलं आहे. मला खालच्या पानावरला तर दुसऱ्या पेजवर मी आता हेडिंग लिहिली होती ना, ती मला ॲट ए टाईम पाहायची एकदाच. तर इथं दिसते का? आता दोन्ही हेडिंग मी एकदाच बघू शकतो. स्प्लिट केल्यामुळे खालचं पेजवरली माहिती आणि वरच्या पेजवरली माहिती काय ते तपासू शकतो ना. तर स्प्लिटमुळे हे सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात. तर हे सगळं स्प्लिट काढण्यासाठी रिमूव्ह स्प्लिट करा. नवीन एक विंडो आपल्याला ओपन करा, न्यू विंडोवर क्लिक करा, अगेन व्ह्यूवर जा, नवीन न्यू विंडोवर परत क्लिक करा. मग सगळे विंडो मला अरेंज करायचे असतील एकदाच, इथं अरेंज ऑलवर क्लिक करा, सगळे विंडो असे अरेंज होतील. असे आपले जितके विंडो चालू आहेत ते सगळे विंडो काय होतील, आपल्याला अरेंज होतील. आणि हे विंडो मला बंद करायचं आहे तर मी लगेच इथं क्लिक करू शकतो, हे विंडो मला बंद पण करता येतील. दिसतात का? हे विंडो आपण बंद पण केले, असे जे नको आहे ते विंडो आपण बंद केले, आणि जे विंडो चालू ठेवायचं आहे त्याला आपण मोठं केलं असं, ते विंडो आपण मोठं पण केलं असं. तर हे सगळं मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये मी रेकॉर्ड केलेलं आहे. हा व्हिडिओ मी लगेच यूट्यूबवर आपल्या गव्हाणे कम्प्युटरवर अपलोड करतो. तुम्ही वेळातला वेळ काढून हा व्हिडिओ करून आपला इरा करत असताना सुद्धा हे सगळं तुम्ही करून बघा. हे सगळं झालेलंच आहे, रिव्हिजन म्हणून तुम्ही ते ज्या ज्या गोष्टी तुम्हाला नवीन वाटल्या त्या तुम्ही करून बघा, म्हणजे तुम्हाला ते कळेल. तर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही त्याला लाईक करा आणि शेअर करा आणि ते इतरांना सगळ्यांना पाठवा.